कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास अंतर्गत महाराष्ट्रात 500 गावात त्यात जळगाव जिल्ह्यात 24 ग्रामपंचायतीत कौशल्य विकास केंद्र सुरू होणार आहे। या केंद्राचे ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले असून यात जळगावच्या नेमजय फाउंडेशन संचलित आसोदा येथील कौशल्य केंद्राचेही ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले। कौशल्य विकास केंद्र अंतर्गत प्रशिक्षणामध्ये जळगावातील नेमजय फाउंडेशन हे नावाजलेले नाव असून या कार्यक्रमासाठी जळगाव तालुक्यातील तसेच आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांची तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण LED स्क्रीनच्या माध्यमातून ऑनलाईन ऐकण्याची व्यवस्था करण्यात आली होती। आसोदा येथील कौशल्य विकास केंद्राबाबतची अधिक माहिती नेमजय फाउंडेशनच्या संचालिका शीतल पाटील यांनी दिली, ते आपण पाहूया। आजचा हा भव्य दिव्य सोहळा आपल्या आणि गावकऱ्यांच्या समस्त सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आपला पार पडलेला आहे। आणि हा प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास उद्योजकता केंद्र हे 518 गावांमध्ये आज या ठिकाणी माननीय आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते पार पडलेला आहे। तरी या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ आणि जे त्याचा फायदा होणार आहे हा सर्वस्वी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी होणार आहे। या आपल्या आसोदा जळगाव जवळच्या आसोदा या ठिकाणी आपलं प्रशिक्षण केंद्र आहे। तर या गावाला लागून असे 5 ते 6 ग्रामीण भाग आहेत। तर या ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे। महत्त्वाचे या योजनेचा महत्वाकांक्षी योजनेचं जे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की गावातील जे युवा आहेत, ज्या महिला आहेत, त्या आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून आपला रोजगार निर्मितीचा एक नवीन पाऊल पुढे टाकू शकता। याच्याने महिला सक्षमीकरणासाठी एक नवीन पाऊल शासनाने टाकलेलं आहे। आतापर्यंत भरपूर शासनाने यासाठी कामगिरी केलेली आहे, परंतु हे सुद्धा महत्त्वाचं उद्दिष्ट आहे। त्याचप्रमाणे आपले जे युवक आहेत, जे नोकरीसाठी वनवन शहराकडे भटकत असतात किंवा निराशा येते त्यांना की आपण पुढे काय करायचं, परंतु या सुंदर उपक्रमाने या योजनेचा जो काही लाभ आहे हा सर्वस्वी सर्वांना मिळणार आहे। आणि त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचा आजचा जो सोहळा हा सगळ्यात उत्साहाने आणि आनंदाने आम्ही या सगळ्यामध्ये सगळ्यांनी भाग घेतला। आमची सर्वस्वी टीम, निमजयची जी टीम आहे ती, त्याचप्रमाणे सगळ्यांनी गावकऱ्यांनी देखील या योजनेच्या कार्यक्रमासाठी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आणि मदत केलेली आहे। त्याचप्रमाणे मी आपल्याला सांगू शकते। मॅडम, नेमके कोणकोणते कोर्स तुमच्याकडे असणार आहे? नेमकं केंद्र हे कशा पद्धतीने चालणार आहे? आपल्याकडे या ठिकाणी आपण ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स घेतलाय। ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स आपण या अनुषंगाने घेतलेला आहे की बऱ्याच ठिकाणी विद्यार्थी 10वी पास असतात, फेल असतात, त्यांना निराशा येते, मग पुढे काय करायचं। तर या अनुषंगाने आपण त्यांचा विचार करून तो कोर्स निवडलेला आहे की बऱ्याच मुलांना सध्या जो काळ आहे हा टेक्नॉलॉजीचा आहे, त्यांना त्यामध्ये आवड आहे। त्यामध्ये बॅनर प्रिंटिंग असेल किंवा इतर काही गोष्टी असेल, टेक्नॉलॉजी सारख्या ग्राफिक्सचे भरपूर असे आपण कामं करू शकतो किंवा मग भरपूर अशा छोट्या शॉर्ट फिल्म असतात, त्यामध्ये सुद्धा ते विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन पुढे त्यांना त्यामध्ये स्वयंरोजगार उपलब्ध होऊ शकतो। त्याचप्रमाणे आपण मेकअप आर्टिस्टचा देखील कोर्स घेतलेला आहे। मीडिया आणि एंटरटेन सेक्टर स्किल काउन्सिलचा हा कोर्स आहे। तर त्यामध्ये देखील आपण महिलांसाठी या ठिकाणी हा कोर्स निवडलेला आहे की जेणेकरून आपल्या कुटुंबाचं जे काय आहे, कुटुंब सांभाळून आपला उदरनिर्वाहासाठी त्या पुढे जाऊ शकतात आणि स्वावलंबी बनवू शकतात।